श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि त्यांची लीला खरोखरच अगाध आहे। ज्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा हात पकडलेला आहे, स्वामींचे चरण पकडले, त्या भक्ताच्या आयुष्याचा संपूर्ण भार हा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची लीला त्याच विषय आजचा अनुभव हा पुण्यातील ताई या ताईंचा अनुभव आहे, परंतु त्या ताईंनी त्यांचं नाव सांगण्यास मनाई केलेली आहे। तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खडतर मार्ग, खरोखरच मित्र आणि मैत्रिणींनो, एवढं दुःख कधीच कोणाला येऊ नये, दुश्मनाला सुद्धा एवढा त्रास होऊ नये, खरोखरच सांगते एवढा त्रास या ताईंनी खरोखरच खूप त्रास सहन केला। त्यांच्या आयुष्यामध्ये कोणाची साथ नाही, त्याचबरोबर मानसिक त्रास देखील तेवढाच भरपूर या ताईंना होत होता। चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये नक्की काय झालं होतं, स्वामींची लीला त्यांच्या आयुष्यामध्ये कधी झाली, कशी झाली आणि त्यांच्या आयुष्याचा इतिहास जाणून घेऊया त्यांच्या शब्दामध्ये। चला तर ताई सांगायला सुरुवात करतात। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मी माझा सुरुवातीपासूनच सांगायला सुरुवात करते की माझ्या आई वडिलांच्या घरी मी 3 बहिणी आणि माझा एक भाऊ असं कुटुंब, आणि वडिलांचा जॉब हा गव्हर्नमेंटचा जॉब होता। वडील शिकलेले होते, परंतु त्यांचा स्वभाव हा खूपच कडक होता। त्यामुळे त्यांचं मत असं होतं की मी जे काही सांगेन तेच सर्वांनी मान्य करावे, म्हणजे एकच मत होतं आणि एकमती वडील होते। त्यामुळे त्यांना कोणाचंही देणं घेणं काही नव्हतं, ते जे सांगतील त्याच पद्धतीने घरातील प्रत्येकाने वागायचे। मी घरामध्ये 3 नंबरची, म्हणजे आई वडिलांच्या घरामध्ये 3 नंबरची मुलगी। माझ्या अगोदरच्या दोन्ही बहिणींचं लग्न झालेलं आणि माझा 3रा नंबर होता। माझ्या वडिलांना त्यांच्या भावाने आणि त्यांच्या बहिणीने सांगितलं की हिचं लग्न लावून टाका। तर त्यानंतर त्यांनी त्यांचा मामे भाऊ याच्याशीच माझं लग्न लावलं। त्यांनी असं म्हणजे त्याचा स्वभाव वगैरे असं काहीच पाहिलं नव्हतं। तर त्याच्या घरची जी इस्टेट होती ती भरपूर प्रमाणात होती। त्यांच्या घरी दारूचं दुकान होतं आणि त्यांना जॉब देखील गव्हर्नमेंटचा होता, परंतु तो जॉब हा फक्त म्हणण्यापुरताच होता। ते एरवी ह्या दुकानामध्येच असायचे आणि त्यांचा पगार वगैरे त्यांना भरपूर येत होता। परंतु मला दारूचं दुकान याविषयी खूप चीड होती। दारू म्हटलं की खूप राग यायचा आणि त्यावेळेस माझं वय हे 17व्या वर्षीच माझं लग्न वगैरे वडिलांनी लावून दिलं। मी खूप रडत होते की मला लग्न करायचं नाही, मला हा जागा सोडून। आणि तो मुलगा देखील खूप 3rd क्लास लेवलचा होता, कारण तो दिसायला देखील एवढा खास नव्हता, तो पूर्णच म्हणजे नव्हताच चांगला दिसायला। त्यामुळे माझं एक वडिलांना असं मत होतं की आईला मी सांगितलं होतं की मला या मुलगा सोडून कोणत्याही मुलाशी माझं लग्न लावा, परंतु हा मुलगा मला अजिबात सुद्धा नाही। आता स्वतःविषयी सांगायचं तर माझं रूप हे खूपच देखणं होतं, खूपच सुंदर, त्याच प्रकारे अट्रॅक्टिव्ह होतं। त्यामुळे माझं एक असं मत होतं की मला देखील मिळणारा जो नवरा आहे, जो पती आहे, जीवनसाथी असतो, तर तो देखील दिसायला तो कसा असावा याविषयी नाही, परंतु तो समंजस असावा आणि त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावं, हेच माझं मत होतं। आणि त्याचबरोबर हा जो व्यक्ती होता, जो वडिलांनी माझ्यासाठी निवडलेला होता, हा व्यक्ती दारू हा व्यसन करत होता, त्यामुळे तो मला नको होता। त्याचबरोबर त्याचं वय देखील जास्त होतं, त्यामुळे मी वडिलांना खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु वडिलांनी कोणाचंच ऐकलं नाही। आणि त्यानंतर माझं लग्न त्या मुलाशी लावून दिलं। लग्न झाल्यानंतर सर्व काही म्हणजे आता आपल्या सर्व इच्छा आकांक्षा, आणि कसं होतं की मला 10वी मध्ये खूपच म्हणजे मार्क जास्त पडलेले होते। मी वर्गामध्ये 1ला नंबर माझा होता आणि त्यानंतर 12वी मध्ये देखील खूप चांगल्या मार्काने पास झाले होते। त्यामुळे मी असं म्हणत होते की मला जॉब करायचा आहे, परंतु वडिलांनी ऐकलं नव्हतं, म्हणून मग लग्न वगैरे झालं, शिक्षण तेथेच थांबलं, शिक्षणाचा एंड झाला। मिस्टरांना देखील सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं घरामध्ये एक असं
होतं की सर्व काही कोणाचंच कोणाला मेळ नव्हता. जी माझी सासू होती तिला तिच्या भावाची मुलगी त्या मुलासाठी करायची होती, परंतु काही लोकांनी सांगितलं आणि माझं लग्न तेथे लावून दिलं. परंतु सासूला मी आवडत नव्हती, त्यामुळे तिने देखील मला खूप त्रास द्यायला सुरुवात केली. खूप त्रास म्हणजे भयंकर वेदना द्यायला सुरुवात केली आणि त्याबरोबर मिस्टर त्यांचं देखील वागणं बरोबर नव्हतं आणि ह्या घरातील सर्व सवयींमुळे ज्या प्रत्येकाचं जो माझ्यावरती टॉर्चर करत होते, तर त्यामुळे मी पूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेले. आणि मग डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर म्हणजे मला काहीच कोण काय बोलतंय काय काय करतंय याविषयी मला काहीच भान राहिलं नव्हतं. एवढं सर्व काही मी डिप्रेशन मध्ये आणि एवढं रडून रडून स्वतःला एवढा त्रास की माझ्या अंगामध्ये ताप हा निवतच नव्हता. म्हणजे एवढा स्वतःला त्रास करून घेऊन मी पुन्हा पुन्हा जसं जसं दिवस जातील तसं तसं मी आजारी पडले आणि माझी तब्येत खूपच वीक झाली. त्यानंतर मग जी माझी जी मोठी जाऊ होती तिने सांगितलं की ही खूपच आजारी आहे आणि त्यामुळे तब्येत देखील खूप वीक झाली आहे. तर त्यावेळेस तिनं माझ्या मावशीला फोन केला, म्हणजे माझ्या आई वडिलांना फोन न करता माझ्या मिस्टरांनी आणि माझी जी मोठी जाऊ होती त्यांनी माझ्या मावशीला फोन केला आणि सांगितलं की हिला तिकडे घेऊन जा, हिची तब्येत खूपच वीक झालेली आहे आणि खूप आजारी आहे, काही दिवस तुमच्या जवळ ठेवा, त्यानंतर हिची तब्येत बरी होईल. आणि मग मला माझ्या आई वडिलांना न सांगता मला माझ्या मावशीकडे घालवण्यात आलं. तेथे देखील मी काही दिवस राहिले. तर त्यावेळेस काही दिवस राहिल्यानंतर वडिलांना समजलं की मला माझ्या मावशीकडे आणून सोडलं. तर त्यावेळेस वडील मला न्यायला आले. वडिलांनी मला घेऊन त्यांच्या घरी गेले. तिथे काही दिवस राहिल्यानंतर वडील म्हणाले की आता तुझा संसार महत्वाचा आहे, तू यातून सर्व विचार जो तुझ्या डोक्यामध्ये आहे ते सर्व काढून टाक आणि तुझ्या नव्याने संसाराला सुरुवात कर, असं मला वडिलांनी आणि आईने खूप समजून सांगितलं. आणि वडील मला म्हणाले की आता मी तुला तुझ्या सासरी घालवणार आहे. आणि त्याच वेळेस वडील मला सासरी घालवण्यासाठी तयारी वगैरे चालली होती आणि त्यावेळेसच माझे जे मिस्टर होते त्यांनी त्यांच्याच मामाच्या मुलीबरोबर लग्न लावलं. म्हणजे हे सर्व काही आम्हाला काहीही माहीत नव्हतं. तर त्यानंतर मग त्यांनी लग्न वगैरे लावलं आणि त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी आम्ही सांभाळणार नाही. त्याचबरोबर आम्ही केस वगैरे सुद्धा करू शकत नव्हतो, कारण त्यावेळेस 18 वर्ष मुलीची आणि त्यानंतर लग्न करायचं होतं. परंतु माझ्या वडिलांनी 17व्याच वर्षी लग्न माझं लावून दिलं होतं, त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात केस सुद्धा करू शकलो नाही. मग काही नातेवाईकांनी सांगितलं की आता तुम्ही तिला काही दिवस तुमच्या जवळच ठेवा. मग वडिलांनी मला तेथेच ठेवलं. परंतु आता इकडे मिस्टरांनी लग्न लावलं होतं, मग आता आम्ही काही करू शकत नव्हतो. मग त्यानंतर आमची मावशी जी होती ती म्हणाली की मुलगी खूपच हुशार आहे, तर तुम्ही असं करा की तुम्ही देखील गव्हर्नमेंट सर्व्हिस केलेली आहे, तर तुम्हाला एवढं देखील समजायला हवं आहे की मुलगी हुशार आहे, तिला देखील जॉब लागू शकेल. तर तुम्ही असं पण तिचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे, तर तिची एक इच्छा आता तुम्ही पूर्ण करा, ती म्हणजे तिला शिक्षण द्या आणि तिची जी जॉब करायचं आहे तिचं ते स्वप्न पूर्ण करा. तर त्यावेळेस वडिलांना देखील असं वाटलं की आपण हिच्या आयुष्यामध्ये खूपच निर्णय घेऊन हिचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे, तर त्यातूनच एक काहीतरी चांगला मार्ग म्हणून वडिलांनी माझं कॉलेजला ऍडमिशन घेतलं. आता जे काही कागदपत्र वगैरे होती ती सर्व काही मिस्टरांच्याच घरी होती, त्यामुळे माझ्याकडे काहीच नव्हतं. पुन्हा आम्ही कॉलेजमध्ये अर्ज वगैरे केला, जिथे आमचं पूर्ण पहिलं शिक्षण झालेलं होतं, तर तेथेच अर्ज केला आणि मग तेथून आम्हाला कागदपत्र वगैरे मिळाली आणि पुढे शिक्षणाला सुरुवात केली. तर मग तिथून पुढे मी फक्त माझ्या शिक्षणाकडेच लक्ष द्यायला सुरुवात केली आणि म्हटलं की आता शिक्षणच करायचं. त्यानंतर शिक्षण देखील झालं. परंतु कसं असतं की आपला जे पाठीमागची जी मुलं असतात, म्हणजे भाऊ होता त्याच्या देखील लग्नाचा प्रॉब्लेम येऊ लागला. असं म्हणायला लागले की ही घरामध्ये आहे आणि याला कोण मुलगी देणार, त्यामुळे देखील सर्वांचं मत ही बदलायला लागली. तर त्यावेळेस मग मला माझं लग्न करणं, मी वडिलांना सांगितलं होतं की तुम्ही बाकीच्यांचं लग्न आरामात करा, माझा विचार करू नका. परंतु जो समाज असतो तो खूपच लोकांना त्रास देत असतो आणि नेमकं याच पद्धतीने त्याच्यासाठी कोणतं स्थळ वगैरे येत नव्हतं, कारण मी घरामध्ये होते. आणि मग त्यांचं मत असं झाल्यामुळे मग वडील मला म्हणाले की तू जॉब वगैरे करण्यासाठी अर्ज कर. तर त्यावेळेस माझं शिक्षण देखील चालू होतं आणि जॉबसाठी देखील अर्ज केला. तर म्हणजे माझ्या नशिबाने मला देखील गव्हर्नमेंटचा जॉब लागला आणि मग मी पुन्हा माझ्या जॉबवरती सेटल झाले. मी ते घर सोडलं आणि पुन्हा मस्तपैकी एक रूम घेऊन जॉब करायला सुरुवात केली आणि शिक्षण देखील चालूच होतं.
माझं मत एकच होतं की मला जो जोडीदार, म्हणजे आता बाकी जॉब लागल्यानंतर प्रत्येकाचं मत हे वेगवेगळी बदलतात, तर नेमकं त्याच पद्धतीने नातेवाईकांची मतं बदलायला सुरुवात झाली की आता हिला चांगल्या पद्धतीचा जागा बघितला पाहिजे आणि हिचं लग्न लावून दिलं पाहिजे. तर त्याच पद्धतीने मी सर्वांना सांगितलं की मला फक्त निर्व्यसनी मुलगा हवा आहे, बाकी तो कमवता असो किंवा नसो, फक्त निर्व्यसनी हवा. आणि मग तसेच नातेवाईक पाहुणे वगैरे बघायला सुरुवात केली आणि जसं माझं मत होतं, तर मी याच त्यानंतर मी हळूहळू, माझी एक मैत्रीण होती आणि त्या मैत्रिणीच्या थ्रू मी स्वामींच्या सेवेमध्ये आले. तिने मला सांगितलं की म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये असतो, कारण प्रत्येकाचा विचार हे वेगवेगळे असतात. समाजाचा विचार, भावाचं लग्न, आई-वडिलांना देखील लोकं बोलायची. त्याच प्रकारे जे पहिलं माझ्या आयुष्यामध्ये घडून गेलं होतं, ते देखील कुठे ना कुठेतरी थोडा का होईना पण त्रास देत होतं. त्यामुळे मला टेन्शन भरपूर येत होतं. मग मैत्रिणीने सांगितलं की तू जॉबकडे फोकस कर, तू जास्त काही तुझ्या जे संपलेलं आयुष्य आहे त्याविषयी विचार करण्यापेक्षा म्हणजे मला सेवा वगैरे तिने करायला सांगितली, कारण ती स्वामी सेवेकरीच होती. मग तिच्यामुळे मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. मग मी स्वामींना एकच प्रार्थना करायची की स्वामी, माझ्या आयुष्यामध्ये जो कोणी व्यक्ती येईल तो फक्त निर्व्यसनी येऊ द्या. कारण आता मला माहीत झालं होतं की माझ्या आयुष्यामध्ये जे काही निर्णय घेणार आहे ते स्वामीच घेणार आहे. स्वामींचा जो तारक मंत्र आहे तो ज्यावेळेस मी ऐकायचे, ज्यावेळेस मी म्हणायचे, तर त्यावेळेस मला वाटायचं की तो तारक मंत्र फक्त आणि फक्त स्वामींनी माझ्यासाठीच बनवलेला आहे. आणि त्यामुळे मला प्रत्येक वेळी असं वाटायचं की स्वामी हे माझ्यासाठीच आहेत, स्वामींनी जे काही केलं ते माझ्यासाठीच केलं. मग मी प्रत्येक वेळी सकाळ संध्याकाळ स्वामींची सेवा वगैरे करायला लागली. तर स्वामींना एकच मागायचे की माझ्या आयुष्यामध्ये जो कोणी जोडीदार येईल तो फक्त निर्व्यसनी असावा. आणि स्वामींनी माझं ऐकलं देखील. खूप वर्षांनी मला एक स्थळ आलं आणि तो देखील मुलगा हा गव्हर्नमेंट जॉबलाच होता. तर त्यानं तो देखील गव्हर्नमेंट जॉबला आणि तो निर्व्यसनी होता, महत्वाचं म्हणजे. तर त्यावेळेस त्याच्या आईवडिलांचा तो विरोध होता, कारण माझं लग्न अगोदर झालं होतं. परंतु त्या मुलाने कोणाचं काही ऐकलं नाही आणि त्याने सांगितलं, तसा तो दूरवरून परंतु आमच्या नातेवाईकातीलच होता. तर त्याने ऐकलं नाही, कारण दिसायला देखील मी सुंदर होती. त्यामुळे त्याने सांगितलं की मला याच मुलीशी लग्न करायचं आहे. तिच्या आयुष्यामध्ये जे काही पहिलं घडलं असेल त्याच्याशी मला देणं घेणं नाही, परंतु मला याच मुलीशी लग्न करायचं आहे. तर आमचं वडिलांनी देखील होकार दिला. स्थळ देखील खूप चांगलं होतं आणि मी जसं स्वामींना सांगितलं होतं निर्व्यसनी असावं आणि नेमकं याच पद्धतीने मला निर्व्यसनी देखील स्थळ मिळालं. लग्न वगैरे झालं, परंतु आमच्या दोघांचं जे नातं होतं ते असं झालं की ते म्हणजे एका शहरामध्ये जॉबला आणि मी दुसऱ्या शहरामध्ये जॉबला. त्यामुळे आमच्या दोघांविषयीच्या ज्या एकमेकांविषयी भावना असतात त्या काही म्हणजे जुळल्याच नाहीत. जे काय आहे ते आम्ही दूरवर्ती होतो, त्यामुळे एकमेकांविषयी ओढ काही लागलीच नाही. म्हणजे काही दिवस असेच निघून गेले. कधी रविवारचं वगैरे एक अर्धी सुट्टी असेल तर त्यावेळेस आम्ही दोघंही गावी यायचो आणि त्यामुळे त्यानंतर 1-2 दिवसात लगेचच आम्ही परत आमच्या जॉबवरती जायचो. खूप प्रयत्न करत होते की मला बदली हवी होती, तरी देखील बदली वगैरे काहीही झालं नाही. आणि अशामध्येच 1 वर्ष लग्नाला झालं आणि त्यामध्येच प्रेग्नन्सी देखील राहिली. तर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर देखील मिस्टरांचं मत असं होतं की मला एवढ्या लवकर बाळ नको आहे, तर तू हे बाळ पाड, मला नको आहे. तर त्यावेळेस मिस्टरांनी असं सांगितलं, परंतु मी त्यांना समजून सांगितलं की पहिलं बाळ आहे, आपण नको असं करायला. परंतु मिस्टरांनी अजिबात सुद्धा ऐकलं नाही. प्रेग्नन्सी राहिली तेव्हापासून मला एक फोन वगैरे सुद्धा केला नव्हता. जेव्हापासून मी म्हटलं होतं की पहिलं बाळ आहे तर मी काहीही असं करणार नाही, तर तेव्हापासून मिस्टरांनी फोन देखील केला नव्हता. काहीही नव्हतं, बोलणं वगैरे सर्व काही बंद. तर माझी डिलिव्हरी देखील झाली. जो काही त्रास 9 महिने मी सहन केला, तर त्या व्यक्तीने एक वेळेस सुद्धा फोन करून विचारलं नव्हतं किंवा एकदा सुद्धा माझी गाठ देखील घेतली नव्हती. जो काही त्रास होता, जो प्रवास होता, तो मी एकटीने पार केला. त्यानंतर माझं सिझर झालं, डिलिव्हरी देखील झाली. खूप डिप्रेशन, खूप त्रास, खूप म्हणजे भयंकर यातना देखील होत होत्या. आणि त्यामध्ये माझं सिझर वगैरे झालं, तरी देखील तो व्यक्ती मला भेटायला सुद्धा आला नाही. माझी डिलिव्हरी झाली, मला एक सुंदर मुलगी झाली. तर त्यानंतर देखील त्या व्यक्तीने मला कधीच फोन करून देखील विचारलं नाही. माझी डिलिव्हरी होऊन माझी मुलगी जन्मल्यानंतर 4 महिन्याने मी तिचं नामकरण करण्यासाठी एक सुंदर असं बारशाचं नियोजन केलं. तर त्यावेळेस मी त्यांना फोन केला.
तर त्या व्यक्तीने चक्क डिलिव्हरी झाल्यानंतर प्रेग्नेन्सीमध्ये फोन केलेला, तर बाळ 4 महिन्याचं झाल्यानंतर त्याने बाळाचं तोंड पाहिलं, परंतु तो एवढा त्या मुलीला कधी सुद्धा त्याने उचललं नाही, काही सुद्धा नाही. तरी देखील म्हटलं जाऊ द्या चला, आणि तो त्रास मी सहन करत होते. मी माझं कुटुंब चालवत होते. मी त्या व्यक्तीला पैसे देखील महिन्याला पाठवत होते. त्याचबरोबर माझ्या मुलीचं आणि माझा जॉब हे सर्व मी एकटी हँडल करत होते. त्यावेळेस तुम्हीच विचार करा की एकट्या स्त्रीला जर एवढं सर्व काही करावं लागत असेल तर किती त्रास सहन करावा लागत असेल. तर त्याचबरोबर त्याच्या घरी त्याचा मोठा भाऊ, त्यांना देखील, आणि माझी एक बारकी जाऊ आणि मी मधली होती, तर त्यांना देखील जी मोठी जाऊ होती तिच्या घरी देखील पैसे पाठवावे लागायचे, तिच्या आई वडिलांसाठी देखील पैसे पाठवावे लागायचे. त्याचबरोबर माझं असं मत होतं की डिलिव्हरी झाल्यानंतर आपण जॉब सोडून आपण बाळासाठीच करायचं, परंतु परिस्थिती अशी झाली त्यानंतर जॉब सोडायचं तर दूरच, परंतु मला साथ देखील कोणाचीही मिळत नव्हती. एवढा डिप्रेशन, एवढा त्रास, मला कोणती सेवा सुद्धा करणं होत नव्हतं. मला म्हणजे कधीतरी मी स्वामींचं नामस्मरण कधीतरी करायचे आणि त्याचबरोबर स्वामींचा तारक मंत्राचं तारक मंत्र म्हणायचे. याच्या व्यतिरिक्त मला कोणती सेवा वगैरे करणंच होत नव्हतं, वेळच मिळत नव्हता. आणि हळूहळू मग एवढं त्यानंतर ना माझी म्हणजे असा काही काळ निघून गेला. त्यामध्ये देखील मी मिस्टरांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला की पहिली मुलगी ही लक्ष्मीचं रूप असते, तुम्ही असं करू नका, तुम्ही एवढं शिकलेला आहात, तुम्ही जॉब करता आहात, तर तुम्ही असं काही विचार करू नका. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला तुझ्यापासून डिवोर्स हवा आहे आणि तू मला नको आहेस, असं सरळ सरळ त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मात्र पायाखालची जमीनच सरकून गेली. मग मी पुन्हा पुण्यामध्ये माझ्या स्वतःचं ट्रान्सफर करून घेतलं. खूप प्रयत्न, आणि ते सर्व काही प्रयत्न मी एकटी करत होते. त्यांनी कधीच माझ्याबद्दल एकदा सुद्धा मदतीचा हात देखील दाखवला नाही. तरी देखील मी त्यांना म्हटलं की माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला क्षमा करा, परंतु मी होता होईल एवढा माझा संसार वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही मदत करा किंवा करू नका, परंतु मला असं वाटतं की मी माझा संसार वाचवू शकते. त्यानंतर मी पुण्यात आले, त्यांच्या जवळ आले, आणि आल्यानंतर त्यानंतर काहीच दिवस राहिले, आणि दिवस राहिल्यानंतर कशी काय कोणास ठाऊक, परंतु त्यांची बदलीच झाली. आणि बदली झाल्यानंतर पुन्हा जे पहिले दिवस होते ते तसेच दिवस झाले, आणि त्या काही दिवसामध्येच मला दुसरी प्रेग्नेन्सी राहिली. तर त्यावेळेस मिस्टरांचं एक मत झालं की मला हवा आहे फक्त मुलगा, आणि मला आता दुसरं काहीही नको आहे. तर तो त्रास मी पूर्वी देखील काढला होता. तर त्यावेळेस मग मी म्हटलं की हो, आपल्याला देखील मुलगाच होईल. तर त्यामध्ये काही दिवस निघून गेले, तर चेक वगैरेच केलं, तर त्यावेळेस मुलगीच आहे म्हणून सांगितलं. परंतु मी स्वामींच्या सेवेमध्ये होते, म्हणजे मला स्वामींची सेवा वगैरे मी करायचे, तर थोडी का होईना पण करायचे. तर त्यावेळेस मला हत्या वगैरे करणं खूपच चुकीचं वाटू लागलं. त्यामुळे मी म्हटलं की स्वामींनी दिलेलं आहे तर सर्व काही व्यवस्थित होईल, असं मला वाटायचं की मला मुलगा होईल. स्वामी अशक्य हे शक्य करणारे आहेत, त्यामुळे मला मुलगाच होईल असं मी प्रत्येक वेळी त्यांना समजून सांगायचे. पण माझे 2 दीर, माझे मिस्टर, यांना कोणालाही देवावरती कशावरती सुद्धा विश्वास नाही. आणि माझी जी सासू होती ती देखील खूप शांत स्वभावाची, परंतु माझे सासरे होते त्यांचा देखील स्वभाव असाच एक कली होता, ते कधीच कोणाचे काहीच ऐकत नव्हते. त्यामुळे माझी सासूला देखील खूप त्रास सहन करावा लागला. परंतु काही वर्षातच माझं लग्न झाल्यानंतर त्यांना सर्पदंश झाला आणि त्यामध्येच त्या मृत्यू देखील पावल्या. त्यानंतर माझे सासरे देखील काही वर्षांनी वारले. तर त्यांचा स्वभाव देखील मिस्टरांच्या स्वभावासारखाच होता. त्यांनी कधीच समजून घेतलं नाही. आता पोटामध्ये मुलगी आहे म्हटल्यानंतर देखील तर खूपच वाईट दिवस चालू झाले. मी त्यांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करायची, परंतु शेवटी तर त्यांनी सांगितलं की मी आता तुला सोडून देणार आहे आणि दुसरं लग्न करणार आहे. तू माझ्यासाठी योग्य नाहीस. तर मी स्वामींना खूप प्रार्थना केल्या की असं काहीही होऊ देऊ नका. तुम्हीच माझे सर्वस्व आहात. तुम्हाला माझे दुःख काय आहे ते माहीत आहे. मी प्रत्येक वेळी सकाळ संध्याकाळ स्वामींजवळ रडायची. खूप स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी माझा संसार वाचवा. एकदा माझा संसार मोडलेला आहे तर दुसऱ्या वेळेस तुम्ही मला माझा संसार मोडू देऊ नका. काहीही करा, पण तुम्ही करा, काहीही करा, परंतु माझा संसार वाचवा. मी प्रत्येक वेळी स्वामींना अशी विनवायची, परंतु मिस्टरांचं काहीच मत मात्र बदललं नाही. त्यांचं एकच मत असं होतं की मला तू नको आहेस आणि मी दुसरं लग्न करणार आहे.
आणि त्यानंतर त्यांनी तिकडे जॉब म्हणजे बाहेर होते ते, तर त्यावेळेस त्यांनी एक मुलगी देखील पसंत केली आणि तिच्याशी लग्न देखील सर्व काही तयारी देखील केली. परंतु लग्नाच्या त्याच दिवशी जिथे सर्व काही तयारी झाली होती, नवरा नवरी सर्व काही आलेली होती आणि माझी दूरची मावशी ती स्वामींच्या कृपेनेच बहुतेक किंवा स्वामीच तिच्या रूपामध्ये तेथे गेले होते की काय कोणास ठाऊक, परंतु स्वामींना मी प्रार्थना करत होती कारण मला माहित होतं की या व्यक्तीने लग्न ठरलेलं आहे, लग्न करणार आहे. त्याने त्या मुलीच्या वडिलांना पैसे वगैरे दिलेले होते. तर त्यावेळेस तो मुलीचे वडील देखील तयार झाले होते. त्यांना सांगितलं होतं की मला मुलगा नाही आणि मला मुलासाठी लग्न करायचं आहे. तर त्यावेळेस पूर्वी असं काही होत होतं. खूप वर्ष झाली. आता माझं वय वर्ष हे 64 आहे. त्यामुळे या घटनेला खूप वर्ष झाली. त्यामुळे हे असं त्यावेळेस चालत होतं आणि त्या मुलीच्या वडिलांनी देखील पैसे घेतले आणि त्यांच्या मुलीचं माझ्या मिस्टरांशी लग्न लावण्यास तयारी देखील झाली होती. परंतु माझी दूरची जी मावशी होती तिथे ते गेली आणि तिने सर्व काही त्या म्हणजे गोंधळ घातला. ती म्हणाली की या व्यक्तीची माझी मुलगी म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी पत्नी आहे, तिला 2 मुली म्हणजे एक मुलगी आहे, मुलगी देखील खूप चांगली आहे आणि जी याची पत्नी आहे ती देखील खूपच सुंदर आहे दिसायला आणि हे सर्व काही काय चाललं आहे. तर त्यावेळेस तिथे तिने खूप गोंधळ घातला आणि मग लग्न वगैरे सर्व मोडलं. हे सर्व काही स्वामींच्या कृपेनेच झाले असावं. कदाचित स्वामींना मी खूप प्रार्थना देखील करत होते, त्यामुळे स्वामींनी सर्व काही थांबवलं. त्यानंतर त्यांनी मात्र लग्नाचा विषय सोडून दिला आणि मग काही दिवस गेल्यानंतर देखील त्यांनी मला कधीच फोन वगैरे पुन्हा देखील केला नाही. तर त्यांचं ऐकलं नव्हतं कारण त्यांना हवा होता, तो मुलगा हवा होता. तर त्यावेळेस मग मुलगी झाली, दुसऱ्या वेळेस देखील मुलगी झाली, परंतु त्या व्यक्तीने एकदा सुद्धा फोन करून बोलले नाही किंवा विचारलं देखील नाही. तर दुसरी मुलगी झाल्यानंतर त्यांनी माझ्याशी सर्व काही संबंधच तोडून टाकले. त्यांना म्हणजे नको होतं, त्यांना मुलगा हवा होता, परंतु माझ्याकडून त्यांना मुलगा मिळाला नाही मला आणि दुसऱ्या सीझरमध्येच माझं ऑपरेशन देखील केलं. त्यामुळे विषय तेथे संपला. दोनही मुली म्हणजे माझ्या खूपच हुशार, मोठी मुलगी देखील खूप हुशार आणि दुसरी मुलगी देखील खूप हुशार. परंतु त्यांचं आणि माझं कधीच मतं जुळली नाहीत. त्यांचा आणि माझा दुरावा कधीच संपला नाही. मतभेद जो होता तो तसाच होता. त्यांनी प्रत्येक वेळी खूप टॉर्चर करायचे, खूप काय-काय बोलायचे, खूप विचित्र-विचित्र देखील बोलायचे. परंतु प्रत्येक वेळी मी सर्व काही सहनच करत गेले. त्यांच्या मोठ्या भावाची मुलं होती, ते देखील माझ्याजवळच शिक्षणाला होती. त्यांचं देखील शिक्षण मी केलं, माझ्या पैशाने केलं. माझा पैसा माझ्यासाठी कधीच उपयोगी आला नाही. प्रत्येक वेळी त्यांच्या लहान जो भाऊ होता, त्यांच्या देखील मुलं काही वर्ष माझ्याकडे शिक्षणाला होती. त्यांच्या बहिणीची मुलं देखील माझ्याकडे शिक्षणाला ठेवून घेतली होती. मी सर्वांसाठी माझे जे जॉबचे पैसे होते ते सर्वांसाठी खर्च केले, परंतु माझ्या स्वतःसाठी कधीच खर्च केला नाही. मला जी एक प्रेम, माया, आपुलकी असते ती कधीच मिळाली नाही, कधीच नाही. आणि अजून देखील माझी मोठी मुलगी म्हणजे खूप हुशार आणि त्यानंतर मी घरातील सर्वांचं पाहिलं, सर्वांचं सासऱ्यांना देखील खूप पैसे देत होते. पूर्वी देखील जोपर्यंत ते होते तोपर्यंत. त्यानंतर त्यांचा मोठा भाऊ होता, त्यांना देखील पैसे पुरवत होते कारण त्यांची परिस्थिती देखील गरीब होती, आर्थिक अडचणी होत्या. खूप उपाय-तापाय देखील केले या व्यक्तीचा स्वभाव बदलण्यासाठी, परंतु काही सुद्धा उपयोग नाही. तरी देखील मी सर्व काही सहनच करत गेले. त्यांना देखील खूप समजून देखील सांगितलं. कधी त्यांना म्हणजे ज्यावेळेस आम्ही दोघेही म्हणजे ज्यावेळेस शेवटी आम्ही दोघेही एका जागेवरती आलो, मुली देखील मोठ्या होऊ लागल्या, तरी देखील त्या व्यक्तीने कधीही माझी मुलगी म्हणून कधीच जवळ घेतलं नाही मुलींना किंवा कधी माया देखील लावली नाही, कधीच नाही. मी तर प्रत्येक वेळी म्हणायचे की मला माझ्याविषयी तुम्हाला नाही आपुलकी तर ठीक आहे, परंतु मुलांनी काय केलं आहे त्यांना तरी जीव लावा, त्या तुमच्याच आहेत. परंतु त्या व्यक्तीने कधी सुद्धा स्वतःच्या मुलींना सुद्धा जवळ केलं नव्हतं. जसजशा मुली मोठमोठ्या होत जातील तसतसं त्या शाळेमध्ये पहिला नंबर काढायच्या, खूप मार्क मिळवायच्या. त्यानंतर हळूहळू स्वामींच्या कृपेनंच मी तर म्हणते की त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये बदल होत गेला आणि त्या व्यक्तीला त्याच्या मुलींविषयी ओढ वाटू लागली. तो त्या मुलींची पुन्हा मुलींच्या शाळेमध्ये मीटिंग वगैरे असेल तर तिकडे जाऊ लागला, मुलींना पैसे वगैरे देऊ लागला. मग हळूहळू त्याचा मुलींविषयी खूपच माया वाढू लागली, परंतु माझ्याविषयी कधीच नाही. मी तारक मंत्राचं पाणी देखील देत होते त्यांना खूप वर्ष, म्हणजे अजून देखील त्यांना तारक मंत्राचं पाणी देते.
परंतु ते म्हणजे त्यांचं असं एक मनामध्ये एक मन असं झालं की ते म्हणजे माया, आपुलकी, काळजी, प्रेम हे काहीच नाही, आयुष्यातून निघून गेलं. मग हळूहळू माझ्या मुली म्हणजे मी सेवा फक्त आता मुलींसाठीच करायचे. स्वामींना फक्त म्हणायचे की माझ्या मुली सुखी ठेवा. कसं असतं की जो आपला काळ निघून गेलेला आहे तो दुःखी असो किंवा आनंदी असो, त्याचं पुढच्या आयुष्याची काहीच देणं घेणं नसतं. म्हणून मी प्रत्येक वेळी स्वामींना सांगायचे की जो माझा भूतकाळ गेला तो जाऊ द्या, परंतु जो आता वर्तमान काळ, भविष्य काळ जो आहे तो चांगला यावा, हीच स्वामींना प्रार्थना करायची. आणि ते देखील माझ्या आयुष्यामध्ये मग ते माझ्या मुलींवरती खूप माया करायला लागले. माझ्याशी त्यांचं वागणं तसंच. स्वामींचा तारक मंत्र म्हणून त्यांना पाणी वगैरे प्यायला द्यायचे, परंतु त्यांचं अजिबात सुद्धा नाही. आता माझ्या मुली दोन्हीही खूप शिकलेल्या आहेत. मोठी मुलगी इंजिनियर झालेली आहे आणि दुसरी मुलगी डॉक्टर झालेली आहे. आता मात्र माझ्या मुली अशा, माझ्या मुली तशा, असं प्रत्येक वेळी म्हणतात. परंतु आता एक मत म्हणजे संपूर्ण जे तरुण जीवन असतं, जे एकमेकांविषयी आपुलकी, काळजी, प्रेम असतं, ते आमचं आयुष्य असंच गेलं. माझं तर आयुष्यामध्ये कधीच ओढ लागली नाही. खूप त्यावेळेस वाटायचं की आपण संसार थाटावा, खूप एक कपलगत राहावं, खूप प्रेम करावं एकमेकांना, आपलं एक सुखी कुटुंब असावं. परंतु हे स्वप्न माझं कधीच पूर्ण झालं नाही. मुली देखील मोठ्या झाल्या, त्या देखील त्यांच्या आयुष्यामध्ये सेटल झाल्या, परंतु या व्यक्तीचं जे वागणं होतं त्यामध्ये कधीच बदल झाला नाही. आणि आता जर आपण कधी विचारलं की तुम्हाला माझ्याशी बोलू नाही का वाटत, तर ते म्हणतात नाही मला बोलू वाटत. काय होतं काय माहीत, परंतु नाही मला बोलू वाटत. मग ते असं आहे त्यांचं मत की म्हणजे ते बोलत तर एक तर नाहीतच, जे काही बोलतात ते फक्त मुलींबरोबर बोलतात. मी माझं कर्तव्य तर पूर्णपणे पार पाडते. आणि आता प्रत्येक वेळी माझं मत एकच असतं की माझं कुटुंब सुखी आहे आणि कायम सुखी राहावं. मला स्वामींनी स्वतः जवळ जागा द्यावी, एवढंच माझं स्वामींजवळ मागणं असतं. कारण माझ्या आयुष्यामध्ये मला काहीच मिळालं नाही, खरोखर सांगते मनापासून. मी रिटायर देखील झालेले आहे. आता माझं मी कर्तव्य पूर्ण पार पाडते. माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालं, ती देखील इंजिनियर मुलगा मिळाला, ती देखील तिच्या आयुष्यामध्ये सुखी आहे. लहान मुलीचं चाललं आहे लग्नाचं बघायचं, परंतु तिच्या आयुष्यामध्ये ती देखील स्वतःच्या पायावरती उभी आहे. आणि सर्वात महत्वाचं, मुलगी स्वतःच्या पायावरती उभी राहणं हे सर्वात मोठं महत्वाचं असतं. आणि तिच्या माझ्या दोन्हीही मुलींचं आयुष्य खूप सुखी आहे. परंतु माझ्या आयुष्याला कशाचं ग्रहण लागलं, काय झालं, मला काही माहित नाही. परंतु आता म्हणजे हे आपुलकी असते, ती प्रेम असतं, ते नातं जे असतं ते सर्व काही संपलं. आता काहीच वाटत नाही. सर्व काही आता वाटतं की फक्त स्वामींची सेवा करत राहावं, बाकी काहीही नाही. माझ्याजवळ माझ्या मोठ्या मुलीला एक मुलगा झाला, तो देखील माझ्या जवळच असतो. आणि माझ्या पुतणीचा एक मुलगा आहे, तो देखील माझ्या जवळ शिक्षणासाठी आहे. मी माझ्या कर्तव्याला कधीच मागे पडली नाही, कधीच नाही. मी प्रत्येक वेळी माझं माझं जे कर्तव्य होतं ते पुढे होऊन केलं. परंतु माझ्याच आयुष्याचे काही भोग असतील, त्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये प्रेम आलं नाही, आपुलकी आली नाही. फक्त काळजी आणि त्रास मात्र भरपूर आला. आणि यामध्येच माझं आयुष्य संपत गेलं. परंतु आता या सर्व गोष्टींविषयी मला काहीच वाटत नाही. परंतु कधी कधी असं होतं की जुन्या आठवणी काढत गेल्यानंतर खूप दुःख वाटतं, खूप त्रास होतो. परंतु मी माझ्या वर्तमान काळामध्ये जी जगते आहे, त्यामध्ये या आता सर्व गोष्टी संपून गेल्या, तो भाग संपलेला आहे. आता मला या गोष्टीविषयी काहीच वाटत नाही. मी माझं कर्तव्य करते, सकाळ उठून सर्व काही कामे वगैरे करते, नाश्ता करते, जेवण बनवते, जी काही माझी कामं आहेत ती सर्व काही करते. ते देखील नाश्ता वगैरे करतात, जेवण करतात, म्हणजे आम्ही बरोबरच असतो. परंतु ते त्यांच्या दुनियेत व्यस्त असतात, मी माझ्या कामात व्यस्त असते. त्यामुळे आता म्हणजे ज्या वेळेस जी आपुलकी हवी होती, जे प्रेम हवं होतं, ते प्रेम मला मिळालं नाही. त्यामुळे आता म्हातारपणी वयामध्ये काय त्याचा उपयोग, त्या भावनाच मेलेल्या आहेत. त्यामुळे एकच अपेक्षा की स्वामींच्या सेवेमध्ये कायम राहावं, स्वामींचं नामस्मरण करावं आणि स्वामींनी त्यांच्या जवळ घ्यावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि यासाठीच मी सेवा करते. माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी मला भरपूर दिलं, भरपूर दिलं. एक वेळेसचा जो अनुभव आहे तो म्हणजे असा होता की माझ्या मिस्टरांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता, खूप मोठा ऍक्सिडेंट. त्यामध्ये यांचा जीव सुद्धा जाऊ शकत होता, परंतु मला तो व्यक्ती हवा होता. मला असं वाटत होतं की तो व्यक्ती कसा का असेना, परंतु माझ्या आयुष्यामध्ये नेहमी असावा, हे मला वाटत होतं. आणि मी स्वामींची सेवा करत होते. ज्यावेळेस त्यांचा ऍक्सिडेंट झाला, तर त्यावेळेस मला समजलं की त्यांचा ऍक्सिडेंट झाला, तर त्यावेळेस मी स्वामींना
म्हणायचे की काही झालं तरी चालेल, परंतु तो व्यक्ती माझ्या बरोबर असावा. त्या व्यक्तीने नाही जरी माझी काळजी घेतली, नाही जरी मला माझ्यावरती प्रेम केलं तरी देखील चालेल, परंतु तो व्यक्ती माझ्या जवळ असावा. हेच माझं स्वामींना मागणं होतं. आणि स्वामींनी एवढ्या उंचावरून, म्हणजे कड्यावरून गाडी खाली गेली होती, एवढ्या उंचावरून ऍक्सिडेंट झाला, तरी देखील त्या व्यक्तीला काही सुद्धा लागलं नाही, फक्त खरचटलं. याच्या व्यतिरिक्त नाहीतर त्या अशा मोठ्या ऍक्सिडेंटमध्ये जीव सुद्धा जातो, परंतु माझ्या मिस्टरांना काही सुद्धा झालं नाही. माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी सर्व काही माझ्या मुली योग्य मार्गाला लावल्या. कधीच त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याच वाईट व्यक्तीशी सामना झाला नाही. प्रत्येक वेळी स्वामी ठामपणे माझ्या मुलीच्या पाठीशी उभे राहिले, माझ्या देखील पाठीशी उभे राहिले. नाहीतर माझ्या आयुष्यामध्ये पुढे काहीही घडू शकत होतं. आता मी जे काही पूर्वी जी तरुण वयामध्ये मागत होते, ते आता सर्व काही बंद केलं. कारण मी मला जे काही स्वामींना दिलं आहे त्याच्यामध्ये सुखी आहे. कारण स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये माझा संसार वाचवला, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं. नाही तर स्वामी जर माझ्या बरोबर नसते तर मी आज कोठे असते कुणास ठाऊक. माझा संसार वाया गेला असता, कारण मिस्टरांनी लग्न त्या मुलीबरोबर केलं असतं आणि त्यांचा वेगळा संसार थाटला असता. परंतु स्वामींनी असं काहीही होऊ दिलं नाही. त्यासाठी मी स्वामींचे आभार मानते. प्रत्येकाचे अनुभव मी ऐकते, म्हणून म्हटलं की आपला देखील अनुभव आपण सांगावा. आपल्या आयुष्यामध्ये आपण काय त्रास काढला आणि आपल्याला स्वामींनी कशा प्रकारे मदत केली. आणि खरोखरच मनापासून सांगते, अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत. प्रत्येक वेळी स्वामी आपल्या भक्ताच्या ठामपणे उभे राहतात. भोग असतात आपल्या आपल्या नशिबाचे, आपल्या काही पूर्वजन्मीचे. आणि कदाचित मला असं वाटतं की पूर्वजन्मीचे काहीतरी माझे भोग भोगण्यासाठी मी या इथे जन्मले आहे, आणि त्यामुळेच मला एवढा त्रास. परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर मला त्रासाचं अजिबात सुद्धा भान राहिलं नाही. जे माझं जीवन होतं ते देखील कटत गेलं. परंतु एक मनामध्ये शंका जी होती, ती शंकेचं देखील निरसन झालं. सर्वात मोठी शक्ती एकच आहे, ती म्हणजे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. दैवत आहे, त्या दैवताला प्राप्त करणं हे सर्वात मोठं प्रत्येकाचं ध्येय असावं. ईश्वर प्राप्ती ही सर्वांचंच ध्येय असावं. संसार, पती पत्नी, मुलं हे सर्व काही येथेच राहणार आहे. आणि जो आपल्या बरोबर येणार आहे ते आपले श्री स्वामी समर्थांची भक्ती आणि आपले कर्म. तर मी कर्मामध्ये कधीच मागे हटले नाही. मी प्रत्येक वेळी माझं कर्म योग्य वेळी केलं आणि भक्ती देखील करत राहिले. एवढीच मनापासून इच्छा की स्वामींनी मला आजपर्यंत साथ दिली आणि शेवटपर्यंत स्वामींनी साथ द्यावी आणि मला या मनुष्य देहातून मला मुक्तता मिळावी. स्वामींनी मला त्यांच्या चरणाशी घ्यावं, एवढीच माझी मनापासून इच्छा आहे. जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडले याचा मला किंचित सुद्धा खंत वाटत नाही. मी प्रत्येक वेळी त्यांना जर म्हटलं की चला आपण स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊ, तर ते माझ्या बरोबर येतात. ते माझं कधीच काहीच म्हणजे शब्द देखील मोडत नाही. त्यांना म्हटलं की आपण एखाद्या देवाच्या दर्शनाला जाऊ, तर ते माझ्या बरोबर येतात. परंतु जे आमच्या दोघांविषयी जे मन मिळावं, गप्पा गोष्टी, जी मस्ती करावी अशी वाटते, आपण हसावं, बोलावं, गप्पा कराव्या, हे सर्व काही कुठेतरी मागच हरवून गेलं. त्यामुळे मी जे सांगते ते देखील ऐकतात. त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा काही शंका नाही. आणि आता माझ्या आयुष्यामध्ये मी सुखी आहे. माझ्या बरोबर ते आहेत, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं. म्हणजे मी जर काही एखादी गोष्ट मागितली तर ते देतात. परंतु मला नेहमी असं वाटतं की आपलं जे तरुण्यातलं आयुष्य होतं ते कुठेतरी मिस झालं. माझ्यासाठी खूपच ते अवघड गेलं, परंतु ते म्हणजे कुठेतरी संपलं. माझ्या आयुष्यामध्ये सुख आलं नाही, हेचा खंत वाटतो. परंतु मी आता जे माझे आयुष्य आहे त्यासाठी मी स्वामींचे आभारी आहे. माझ्या आयुष्यामध्ये त्यांनी एक मार्ग दिला, माझं आयुष्य सुखी केलं, हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं. माझ्या स्वामींनी माझ्या प्रत्येक वेळी दोन्ही मुलींना साथ दिली, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून त्यांना चांगल्या जॉबवर आणि त्यांना स्वावलंबी बनवलं, हे देखील खूप महत्वाचं. तर माझ्यासाठी हा सर्वात मोठा अनुभव. खूप वर्ष मला वाटायचं की माझा अनुभव शेअर करावा, परंतु घरामध्ये प्रत्येक वेळी कोणी ना कोणीतरी असायचं. मी जर माझ्या आयुष्याची व्यथा सांगत बसले तर खूप काही घडू शकत होतं. म्हणून म्हटलं की चला जाऊ द्या, आपण एकटं असल्यानंतर अनुभव सांगूया. आणि आता मला एकटं वेळ मिळाला, त्यामुळे मी आता अनुभव ज्यावेळेस एकमेकांचे ऐकते तर त्यावेळेस मला देखील वाटलं की आपण देखील सुरुवातीपासून अनुभव शेअर करावा. आणि ज्यावेळेस मनामध्ये जे साठलेलं असतं ते ज्यावेळेस
आपण बाहेर निघतं तर त्यावेळेस खूप मोकळं मोकळं वाटतं. तसंच मला देखील असं वाटत आहे की माझ्या मनामध्ये खूप मोठं ओझं होतं, ते ओझं हलकं झालं. यापेक्षा आपण दुसरं काय करू शकतो? एकमेकांचं ओझं हलकं करण्यापेक्षा खूप मोठं हे काम आहे की एखाद्याचं ओझं हलकं होणं. खरोखरच मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा जो अनुभव होता, तो अनुभव म्हणजे वेगळाच, खरोखरच खूप काही शिकवून जाणारा अनुभव होता. काही लोकांना असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, खूप त्रास आहे, परंतु मला असं वाटतं की या ताईंनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त त्रासच काढला आणि त्या त्रासाला कंटाळून तो त्रास देखील मला असं वाटतं की स्वामींच्या कृपेने दूर निघून गेला. म्हणून तर त्यांना कोणत्याच गोष्टीचा त्यांच्यावरती फरक वगैरे पडत नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा अनुभव खरोखरच खूप सुंदर, काळीज पिळवटून टाकणारा अनुभव होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव हा खरोखरच खूप काळजाला भिडणारा होता. तर तुम्हाला देखील हा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला WhatsApp नंबर देते. तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुमचा अनुभव ऐकून जो कोणी सेवक स्वामी सेवेमध्ये येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेहमी हसत राहा, सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नेहमी नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.